नरेंद्र मोदींचा 9 जूनला शपथविधी सोहळा. शपथविधीसाठी 7 देशांच्या नेत्यांना आमंत्रण. शपथविधीसाठी मोदींच्या आमंत्रणाचा शेजारील देशांकडून स्वीकार. नेपाळ आणि बांगलादेशचे पंतप्रधान मोदींच्या शपथविधीला हजर राहणार. भाजपची आज संसदीय दलाची दिल्लीत महत्त्वाची बैठक. खासदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच जण उपस्थित राहणार. देशभरात जागा घटल्यानं मंथन होणार. यूपीतील पराभवाचा पंतप्रधान मोदी स्वतः आढावा घेणार. यूपी भाजपचे सदस्य आणि सरकारच्या दिग्गजांची दिल्लीत बैठक. संघटनेत बदलाची शक्यता. महाराष्ट्रात धडकलेला मान्सून 5 जिल्ह्यात पोहोचला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस दाखल. राज्यात पुढचे 5 दिवस अनेक जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाचा जोर. विजांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. सिंधुदुर्गातील आंबोली घाटात भला मोठा दगड पडून रस्त्यावर भेगा. जपून प्रवास करण्याचं प्रवाशांना आवाहन. सोलापुरात मुसळधार पावसात वैराग मोहोळ मार्ग खचला. नरखेड गावातील ओढ्यात पूरसदृश स्थिती. अकोल्यात वादळी वाऱ्यासह पावसात जुनं झाड कोसळलं. झाडाखाली दबून 10 दुचाकींचं नुकसान. सगळे सोयरे सरसकट मराठा आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणूक लढवणार. मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा. पुणे विमानतळावर 78 लाखांचं सोनं जप्त. विमानाच्या सीटखाली लपवून सोन्याची तस्करी. शिर्डीत साई मंदिराला 3 टन आंब्याचं दान. साई संस्थानच्या प्रसादालयात भाविकांना आमरसाची मेजवानी. भारतात सर्वसामान्यांची शाकाहारी थाळी महागली. शाकाहारी थाळीच्या किमतीत 9% वाढ. ब्राझीलच्या जंगलात पुन्हा वणवा. लाखो हेक्टर जंगल जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. अमेरिकेतील मिशिगनमध्ये अचानक वादळ. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. पडलेली झाडं काढण्याचं काम सुरू. गाझामधील शाळेवर इस्रायलचा हल्ला. हल्ल्यात 33 जणांचा मृत्यू. संयुक्त राष्ट्रांचा इस्रायलवर आरोप. भारत आयर्लंड सामन्यातील खेळपट्टीबाबत वाद असल्याचं आयसीसीकडून मान्य. सामन्यादरम्यान रोहित पंत जखमी. भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची अप्रतिम कामगिरी. इंडोनेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा जोडीचा पराभव. T20 विश्वचषकात अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का. सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला हरवलं.